जय शिवराय. 6 सभा अजून करायच्या आत 5 वाजायच्या आत. तुमचं माझ्यावर प्रेम आहे, तुमच्या काळजात मी आहे, माझ्या काळजात तुम्ही आहे. त्यामुळे उगाच सत्काराची औपचारिकता नको अशी विनंती करतो. हॅलो, एकच मिनिटात फक्त आम्हाला निवडणूक निधी इथून गेल्यानंतर आपण कृपया ते वाचा. मी फक्त विनंती करतो. 10:45चा टेक ऑफ होता, आधीच 5 मिनिटं लेट झालेली आहेत. त्यामुळे तुमच्या सगळ्यांची त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार म्हणणार नाही, फिक्स आमदार देवदत्तजी निकम यांच्या प्रचारासाठी उपस्थित असणारे सगळेच मान्यवर बाळासाहेबजी बानखिल असतील, प्रभाकरजी बांगर असतील, आमचे दत्ताभाऊ गांजळ असतील, पूजाताई वळसे पाटील असतील, धोंडीभाऊ शेडभोर असतील, उपस्थित सगळे मान्यवर पदाधिकारी पत्रकार बांधव आपण सगळेजण खरं तर फार त्यामुळे ताईने आवर्जून सांगितलं. सुप्रियाताई म्हणाल्या, अमोल दादा मी कन्फर्म सांगितलं, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्ष हा पूर्ण निकम साहेब त्याला पवार पलीकडे नावऱ्याला आले होते. नावऱ्याला आपल्याविषयी बरंच काहीतरी बोलून गेले, पण मी सांगितलं तुम्ही माझ्या मतदारसंघात येऊन बोललात. दुपारी बारामतीला सभा आहे, माझ्याच मतदारसंघात मी काय उत्तर देऊ? होऊन जाऊ दे, इलाका तुम्हारा धमाका हमारा. कारण 2 जुलै 2023ला 2 जुलै 2023ला देवगिरी बंगल्यात मी होतो. त्यावेळी माझ्या बरोबर कोण कोण काय काय बोललं हे जर सांगितलं तर निकम साहेब आंबेगाव शिरूर तालुक्यात सुद्धा अनेकांची धडधड वाढेल. पण की लोकसभेला तुम्ही 1.5 लाखांनी घरी बसवल्यानंतर बी काही लोक अजूनही हे बोलतायत. त्यांना फक्त प्रामाणिकपणे सांगू शकतो, फार साधा माणूस आहे. माननीय मंत्री महोदय म्हणाले खासदारांना कळत नाही. हो, खासदारांना कळत नाही कारण खासदारांना आदरणीय पवार साहेबांनी मांडीवर बसवून सतत मंत्रिपद कधी दिलं नाही, म्हणून बहुतेक खासदारांना कळत नाही. पण खासदारांना कळत नसलं तरी खासदारांना एवढं कळतं की गळ्यात कवड्यांची माळ घालायची असली तर निष्ठा सोडून चालत नाही, गद्दारी करून चालत नाही. आणि म्हणून जे कोणी बोलतायत त्यांना एवढंच सांगतं, आजच्या दिवसभराच्या सभा बघितल्या तर गेल्या 2-2.5 महिन्यामध्ये 2.5 महिने गेले फिरतोय, 139 सभा घेतल्यात. 139 सभा घेतल्यात. जे कोणी म्हणत असतील खासदार फिरत नाहीत त्यांनी एकदा आरशात बघावं आणि आरशात बघून स्वतःला विचारावं, 139 मधले 100 सोडा, 39 तरी तुम्ही घेतल्यात का कधी? आणि जेव्हा 139 सभा घेतल्या, हे माझं क्रेडिट नाही, हा आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा आशीर्वाद आहे. आणि त्यामुळेच अख्ख्या महाराष्ट्रभर फिरल्यानंतर, संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढल्यानंतर तुम्हाला खात्रीने सांगतो महाविकास आघाडीचं सरकार येतं, ही काळ्या दगडावरची रेघ आहे. म्हणजे आता माननीय उपमुख्यमंत्री काही सांगतायत की जर राज्यात सरकार आलं
तर केंद्रात येणार नाही. आता गंमत बघा, यांना कळून चुकलं राज्यात सरकार येत नाही म्हणून. मान्य उपमुख्यमंत्री शेवटचं काय म्हटले, अजितदादा काय म्हटले, राज्यात जर सरकार आलं तर केंद्रात येत नाही. दिल्लीत चर्चा अशी आहे, पवार साहेबांसारख्या वस्तादाचा काही नियम नाही. एकदा महाराष्ट्रात सरकार आलं की महाराष्ट्र विधानसभा तो सिर्फ झाकी आहे, मग केंद्रातलं सरकार अजून बाकी आहे. कारण केंद्रातलं सरकार 2 कुबड्यांवर उभं आहे हे आपल्यालाही माहिती आहे. आणि त्यामुळं केंद्रातलं सरकार हे अवघ्या काही महिन्यात बदलण्याची चर्चा दिसते. आणि महाराष्ट्रातल्या सरकारची जर परिस्थिती तुम्ही बघितली, माननीय पंतप्रधान आले होते, गेले 6 दिवस माननीय पंतप्रधान महाराष्ट्राच्या विधानसभेच्या प्रचारातून गायब आहेत. आलं ध्यानात? अमित शहा सुद्धा, माननीय अमित शहा काल नागपूरमधून दिल्लीला निघून गेले. कारण अमित भाई शाह असतील, माननीय मोदीजी असतील, एवढी मोठी केंद्राच्या पदावर काम करणारी माणसं, लोक काय म्हणतील उद्या? एवढे पंतप्रधान आले, केंद्रीय गृहमंत्री आले, ज्यांना चाणक्य म्हटलं जातं ते अमित भाई शाह आले, आणि तरी सुद्धा महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांनी, युवकांनी, माता भगिनींनी महाविकास आघाडीचं सरकार निवडून दिलं तर यांची नाचक्की होईल म्हणून हे पाय लावून पळून गेले. आणि त्यामुळे हे स्पष्ट आहे. माननीय देवेंद्रजी फडणवीस सुद्धा सांगत होते, मी पुन्हा येईन म्हणणारे, 2 पक्ष फोडले आणि पुन्हा आलो असं म्हणणारे फडणवीस काय म्हटले, आता मी मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये नाही. और तुमची सत्ताच येणार नाही तर तुम्ही मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये कसे राहणार? आणि म्हणून मग राज्य पातळीवरच्या गोष्टी सांगणारे आंबेगाव शिरूरचे जे माननीय मंत्री महोदय आहेत, जर वर दिवाच राहणार नाही तर तुम्ही आंबेगाव शिरूरचे प्रश्न कसे सोडवणार? आणि त्यामुळे आंबेगाव शिरूरची जनता सुज्ञ, ती काय आपलं मत वाया जाऊ देणार नाही. ती निकम साहेबांना आमदार केल्याशिवाय गप्प राहणार. म्हणजे निकम साहेबांनी सांगितलं, गेल्या 2 जुलैला जी भूमिका बदलली गेली. अनेक जण अनेक कारणं सांगत असतात. ही वेगवेगळी कारणं सांगत असताना अनेक जण म्हणतात विकासासाठी ही भूमिका घ्यावी लागली. जर विकासासाठी ही भूमिका घ्यावी लागली तर सोयाबीनचा भाव 3200 रुपयेच का पडतो? सोयाबीनचा खर्च येतो क्विंटल माग 6000 रुपये, पण शेतकऱ्याला भाव मिळतो 3200 नाही तर 3800 रुपये. हमी भाव 4800 रुपये, 1200-1400 रुपये आमचे जर क्विंटल माग जात असतील तर याला आम्ही विकास म्हणायचं? वेदांता फॉक्सकॉन जातो, बल्क ड्रग जातो, टाटा एअरबस जातो. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात काम करणाऱ्यांनी मग याचं उत्तर द्यावं की मग किती उद्योग, किती प्रकल्प तुम्ही महाराष्ट्रात आणले ज्यांनी महाराष्ट्रातल्या तरुणांना रोजगार मिळाला. जे होते, जे नशिबात आले होते, जी गुंतवणूक आली होती ही बाहेर निघून गेली. आज महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात गेलं तर 30-30, 35-35 वर्ष पोरांची वय झाली, अजून लग्न होत नाहीत. का तर हाताला काम नाही आणि कामाला दाम नाही, ही परिस्थिती. जर विकासासाठी तुम्ही पक्ष फोडलात, विकासासाठी तुम्ही चिन्ह पळवलं, तर महाराष्ट्रात दिवसाला 8 शेतकरी का आत्महत्या करतायत? महिन्याला 200 शेतकऱ्यांच्या दारात का तिरडी ठेवावी लागते? 200 शेतकऱ्यांचं का सरण रचावं लागतं? 200 शेतकऱ्यांची लेकरं का दर महिन्याला अनाथ होतात? याला तुम्ही विकास म्हणता? दूधखोळी वाटली महाराष्ट्राची जनता. मग तुम्ही जर भूमिका बदलली, तुम्ही रोजगार आणला नाही. माता भगिनींची जर परिस्थिती बघितली तर महाराष्ट्रात गेल्या केवळ 2 महिन्यात बेपत्ता झालेल्या माता भगिनींची संख्या 2000 आहे. म्हणजे महिन्याला 1000 माता भगिनी या महाराष्ट्रातून बेपत्ता होत आहेत. म्हणजे तुम्ही म्हणता विकासासाठी तुम्ही गेला, दाखवा ना एकदा आकडेवारी. महाराष्ट्र गुजरातच्या खाली सरकला का नाही हे दाखवा. आणि जर महाराष्ट्राची भाकरी खाऊन गुजरातची चाकरी करायची असेल तर मग या विकासाचं करायचं काय? आणि त्यामुळे आता मला एक चिठ्ठी आली की एकेकाळी स्वर्गीय किसनराव बानखेले साहेब समारोपाच्या सभेत जे भावनिक व्हायचे त्याची काही जण टिंगल करायचे. आणि आता निकम साहेबांनी जे सांगितलं, अख्ख्या आंबेगाव तालुक्यात ती चर्चा आहे.
शेवटच्या सभेमध्ये असं काहीतरी होईल. पण परिस्थिती बघा, 7 निवडणुका निष्ठेच्या आणि 1 निवडणूक. हे तुम्ही म्हणताय, मी नाही. जर जनताच हे म्हणत असेल तर महाराष्ट्रभरात फिरत असताना आवर्जून विचारतात, म्हणजे तुमचा भावी आमदार आत्ताच फेमस झाला. महाराष्ट्रभर गेलं का विचारतात, निकम साहेब ते आंबेगावचं कसं, ते आंबेगावचं कसं. म्हटलं आंबेगावचं कसं, आंबेगावला निकम साहेब आमदार फिक्स. ही जर आपली परिस्थिती आहे. कारण आदरणीय शरदचंद्रजी पवार बाबा आधी सत्ता येऊ दे, त्यामुळे ती सत्ता येत असताना आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांना ज्यांनी सोडलं त्यांना सोडण्याचा निकाल महाराष्ट्रानं घेतलेला आहे. त्यामुळे महाराष्ट्राचं आता ठरलंय. जर लोकसभेला तुम्ही सगळ्यांनी जेव्हा आशीर्वाद दिला तेव्हा अनेकांनी सांगितलं लोकसभेला आदरणीय पवार साहेबांची लाट होती, पण आता विधानसभेला सुनामी आली आहे, सुनामी. आणि तुम्हा आंबेगावकर शिरूरकरांचं मनापासून अभिनंदन करत. कारण एक सभा इथं मंचरला होत होती आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांची एका विधानसभा मतदारसंघाची, आणि तिकडे मुंबईत शिवतीर्थावर शिवाजी पार्कवर माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांची 26 विधानसभांची एकत्र सभा होती. पण 26 विधानसभांच्या एकत्र सभेत खुर्च्या लावून तिकडं खुर्च्या रिकाम्या होत्या आणि इकडं 4-5 तास माणसं मांड्या घालून त्याच्या दुपटीनं संख्येनं आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या सभेसाठी होते. त्यामुळे एवढंच सांगतो, मतदानाची तारीख किती, निकाल कधी, म्हणजे मतदान नोव्हेंबर 20, निकाल नोव्हेंबर 23, घरी पाठवायचे शिंदे, अजितदादा, फडणवीस. हे महाराष्ट्राचं ठरलंय. आणि 23 तारखेला निकम साहेबांचा वाढदिवस. त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना हीच विनंती करतो, वातावरण बनलंय, सगळ्यांचं ठरलंय, पण 2 दिवस, पुढचे 2 दिवस डोळ्यात तेल घालून जागेला. वेगवेगळी प्रलोभनं दाखवण्याची शक्यता आहे. लोकांची अशी चर्चा आहे की लक्ष्मीपूजन दिवाळीला झालं. हा, परतवाडी आली. किती बी वाढी येऊ द्या, दुसरी येऊ द्या, तिसरी येऊ द्या, पण 20 तारखेला जाताना त्या बापाला आठवा. एकदा त्या बापाला आठवा ज्या बापानं डोक्यावर छप्पर बांधलेलं असतं, ज्या बापानं आधारासाठी भिंती उभ्या केलेल्या असतात, ज्या बापानं हाडाची काढं केलेली असतात, रक्ताचं पाणी केलेलं असतं, पण तुम्हाला सुख देण्याचा प्रयत्न केला असतो. आणि तो बाप आयुष्याच्या संध्याकाळी दाराच्या अंगणात जर बसला असला, घराच्या अंगणात बसला असतो आणि मागून अख्खच्या अख्खं घर कोणीतरी घेऊन जातं, त्या बापाला काय वाटत असेल. गेली 55-60 वर्ष ज्या माणसानं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी, महाराष्ट्रातल्या युवकांसाठी, महाराष्ट्रातल्या माता भगिनींसाठी फक्त दिलं आणि अहोरात्र दिलं, त्या आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांबरोबर 2 जुलै 2023ला असंच झालं. पक्ष काढून घेतला, चिन्ह काढून घेतलं, मंत्री गेले, नेते गेले, सगळं काही गेलं. साधा माणूस असता तर कोसळून पडला असता, तुटून पडला असता, आतून तुटला असता. आणि दिल्लीतले भारतीय जनता पक्षाचे नेते गिधाडासारखं बघत होते की आता पवार साहेब झुकले म्हणजे महाराष्ट्र झुकला, आता पवार साहेब झुकणार, महाराष्ट्र झुकणार. पण तो 84 वर्षाचा योद्धा उठला. तो म्हटला, मी झुकणार नाही, मी वाकणार नाही, मी लढणार आणि लढून जिंकणार. त्या पवार साहेबांचा चेहरा आठवा. ज्या माणसानं आपल्याला दिलं त्या माणसाच्या स्वाभिमानाची निवडणूक आहे. आणि आपलं ठरलंय, आपण काय म्हणतो, पवार साहेब सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण. आणि पवार साहेबांनी मंचरच्या सभेला जे सांगितलंय तेवढंच डोक्यात ठेवा आणि 20 तारखेला म्हणा रामकृष्ण हरी. धन्यवाद. जय श्रीराम साहेब.